आडगाव परिसरात पार्क केलेल्या इनोव्हा कारची काच फोडून चोरी करणाऱ्या 2 आरोपींना आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 64,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी सुशांत प्रकाश अडसुळे वर्ष 36 राहणार दिवा ईस्ट ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 8 ते पावणे 8 वाजेच्या दरम्यान त्यांनी आपली इनोव्हा MH01YA 2229 स्वामीनारायण मंदिरासमोरील पार्किंगमध्ये उभी करून दर्शनासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी गाडीची काच फोडून आत ठेवलेले लॅपटॉप, एअरटेल, डोंगल व ब्लूटूथ हेडफोन असा मुद्देमाल चोरून नेला होता। या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत तसेच पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख व पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार सुमित शिंदे, पोलीस हवालदार शक्ती पेंढारकर यांनी घटनास्थळी तपास करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पंचवटी कॉलेज ते स्वामीनारायण मंदिर दरम्यान टी पॉइंट परिसरात संशयितांवर पाळत ठेवली आहे। पोलीस वाहन पाहताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलाय। तपासात आरोपींनी आपली नावे राहुल जालिंदर सासे वर्ष 26 राहणार जुने नाशिक व कार्तिक अशोक नादार वर्ष 20 राहणार जुने नाशिक अशी सांगितली आहे। सुरुवातीला उडीउडीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी पुढील चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले लॅपटॉप, डोंगल, ब्लूटूथ हेडफोन तसेच गुन्ह्यात वापरलेली बजाज डिस्कवर मोटरसायकल जप्त केली आहे। एकूण 64,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख यांच्यासह गुन्हे शोध पथकातील अधिकारी अंमलदारांनी केले। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंचमुख करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।